श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 14. चिमण संप्रदायातील एक मोठी गोष्ट प्रसिद्ध आहे, तीच सांगतो. साधू महाराज म्हणून चिमण संप्रदायातले अध्वर्यू, मूळचे आंध्राकडचे. लहानपणी घरामध्ये काहीतरी वादविवाद झाला म्हणून घरातनं आई वडिलांशी भांडून बाहेर पडले. अतिशय देखणं तेजःपुंज पोर होतं. बाहेर हिंडायला लागलं तर लोकांना या पोराचंच आश्चर्य वाटायचं. राहायचं कुठं? कुठंतरी मंदिरात राहायचं. भिक्षा मागायची. साधू संत या पोरास बोलवायला लागले, हे पोर छान आहे, आपल्या संप्रदायात आलं तर बरं होईल, याला आपल्याला शिष्य करता आलं तर बरं होईल, म्हणून ते याला सांभाळायला लागले. अशी जवळजवळ 12 वर्ष सर्वांनी याचे लाड केले आणि याला तीर्थयात्रा घडवल्या. सबंध दक्षिण हिंदुस्थानापासून उत्तर हिंदुस्थानापर्यंत सगळीकडे तो हिंडत राहिला. आता संतांच्या संगतीमध्ये राहिलेला, वाण नाही पण गुण लागलेला, उत्तम भजन करायला लागले, कीर्तन करायला लागले, अनेकांचे आशीर्वाद मिळायला लागले. कोणी त्याला पीठावर बसवायचं ठरवलं, तिथनं ते पळून आले. सगळ्या सिद्धी या पोराच्या पायाशी हात जोडून उभ्या राहिल्या. एवढी तपश्चर्या झाली, साधना झाली, आणि मग त्या सिद्धीचा मोह या साधू महाराजांना एवढा पडला की गावोगाव ते आपले मेळावे भरवतच हिंडायला लागले. यांच्या भोवतालीही मग शिष्यवर्ग तयार झाला, चाहते तयार झाले, यांची बडदास्त करणारे सेवक तयार झाले, सगळंच. मग तो सगळा दरबार घेऊन या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून त्या शहरात सगळीकडे असे हिंडत राहिले. मोठमोठे अधिकारी भेटायचे. ते म्हणे, आम्ही सगळी आमची विद्या तुला देतो, तू आमच्या मठाचा अधिपती हो. जेवढी मिळायची विद्या तेवढी ते घ्यायचे आणि हिंडायचे. पण या साधू महाराजांना परमार्थ म्हणजे नेमकं काय करायचं असतं याचं भान आलं नाही. प्रसिद्धी मिळाली, सिद्धी मिळाल्या, लोकांचं गुप्तधन सांगायला लागले, लोकांचं भूत भविष्य वर्तमान सांगायला लागले, खूप मोठा लौकिक कीर्ती वाढत गेली. मजल दर मजल करत ते जत जवळच्या सोनगीला आले आणि तिथं मोठा दरबार भरवला. सगळे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची सेवा करत आहेत, जेवणं खाणं चाललेली आहेत, जय जयकार करत आहेत, लोकांचे प्रश्न सुटत आहेत, महाराज फार पॉवरफुल आहेत, वगैरे वगैरे लोक कौतुक करायचे. एकदा निंबर्गी गावातल्या काही लोकांनी निंबर्गीकर महाराजांना आग्रह केला की महाराज तुम्ही पण चला, उत्तर हिंदुस्थानातनं फार मोठे साधू आलेले आहेत, तेव्हा आपण त्यांची गाठभेट घेऊया, त्यांच्याशी सत्संग साधायचा प्रयत्न करूया. निंबर्गीकर महाराज म्हणाले, मला काही विचारायचं नाही, मला तुमच्याबरोबर यायची इच्छा नाही, आणि तो काय करतोय ते मला बघायचं कारणच काय. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. तरी लोकांनी आग्रह केला, नाही म्हणे, तुम्ही आलं पाहिजे. ही सगळी माणसं गेली. सोनगीच्या तिथं एक पटांगणामध्ये झाड होतं. त्या झाडाखाली निंबर्गीकर महाराज आणि लोक बसले. दिवसभर उद्योग चाललेलाच होता. या साधू महाराजांनी आपल्या बैठकीवरून बाहेर कुणीतरी एक महाराज येऊन बसलेले आहेत, वृद्ध गृहस्थ आहेत, खांद्यावरती घोंगडं टाकलेलं आहे आणि सकाळपासून वाट बघत बसलेले आहेत. ते 2-3दा त्यांनी पाहिलं आणि मग सगळी एकदा गर्दी संपल्यानंतर त्यांनी आपल्या सेवकाला पाठवलं, जा म्हणे, बोलावून आण त्या म्हाताऱ्याला, कशा करता आलाय बघूया, काय काम आहे त्याचं. मग हे निंबर्गीकर महाराज आपल्या 2 शिष्यांना घेऊन दर्शनाला गेले, नमस्कार केला. साधू महाराज म्हणाले, काय काम आहे तुमचं, कशा करता आलायत. तेव्हा निंबर्गीकर महाराज म्हणाले, माझं काम काही नाही, कशा करता आलेलो नाही,
सकाळपासून हा तुमचा दरबार आणि तुमचा उपद्व्याप बघितला. मला फक्त आता 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, तुम्ही हा जो सगळा थाटमाट करत निघालेले आहात आणि लोकांचे प्रश्न सोडवत निघालेले आहात, त्यानं तुमची पुण्यप्राप्ती वाढते का? याचं उत्तर मला द्या. तुमचं पुण्य वाढतंय का यानं? दुसरा त्यांनी प्रश्न विचारला, साधू संतांनी हाच मार्ग सांगितलाय का, असं तुम्हाला वाटतंय का? परमार्थ करायचा तर साधूची ये संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. साधू संतांनी हे करायला सांगितलंय का? साधू संतांनी सांगितलंय त्याच्या विरुद्ध तुम्ही परमार्थ करत आहात, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला, या मार्गानं जाऊन तुमचं पूर्ण कल्याण होणार आहे का? कृतकृत्यता लाभणार आहे का? याचा विचार कधी केलाय का? या 3 प्रश्नांची उत्तरं मला द्या, माझं काम झालं, असं निंबर्गीकर महाराज म्हणाले. घोंगडं झाडलं, पाठ फिरवली आणि निघून गेले. गंमत अशी झाली की हे 3 प्रश्न म्हणजे छातीत एखादा त्रिशूल मारावा तशी अवस्था या साधू महाराजांची झाली. रात्रभर तडफड तडफड तडफड. खरंच आपण पुण्य मिळवत आलो आहोत का? काही पुण्याही हाताशी लागली नाही. सिद्धीचे आम्ही दास झालो. सिद्धीनं नाना तऱ्हेनं आपली नागवणूक केली, फसवणूक केली. यानं खऱ्याखुऱ्या अर्थानं माझं पूर्ण कल्याण होईलच, कृतकृत्यता लाभेलच याची शाश्वती वाटत नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे साधू संतांच्या इच्छेविरुद्ध मी हे सगळं वर्तन करत आलेलो आहे, म्हणून पश्चात्तापानं अक्षरशः तळमळायला लागले. दुसरे दिवशी उठल्याबरोबर सोनगीहून चौकशी करत करत हेच निंबर्गीला गेले. कोण महाराज आहेत ते, ज्यांनी माझ्या डोळ्यात काल अंजन घातलं, त्यांची मला गाठभेट घ्यायची आहे, असं म्हणून. हे निंबर्गीकर महाराज मेंढरं राखायला रानावनात गेले होते आणि एका डोंगरात घळीमध्ये जाऊन निवांत ध्यान लावून बसलेले होते. हे धावत पळतच गेले. शोधलं त्यांना आणि अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले, कालपासून मला चैन नाही. तुम्ही माझे डोळे उघडले. मी चुकीचा परमार्थ करायला लागलो होतो. आता मी तुमचे पाय घट्ट धरतोय. तुम्ही माझे गुरु, मला योग्य मार्गदर्शन करा. महाराजांना त्यांची दया आली. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, नाम दिलं आणि मग 12 वर्ष उमदी इथं तपश्चर्येला बसवलं. उमदीला हे 12 वर्ष सेवा करीत तपश्चर्या करीत राहिले. उमदीकर महाराजांना साधू महाराजांनी निंबर्गीकर महाराजांकडे नेलं आणि निंबर्गीकर महाराजांनी सांगितलं की तूच त्याला नाम दे. असं हे सगळं एकमेकांचं कॅडबॅड आहे की तू त्याचा खरा गुरु आहेस, तू त्याला नाम दे. आणि मग निंबर्गीकर महाराजांनी सांगितलं की तू चिमडला जा आणि तिथे तुझा झेंडा उभा कर, काम कर. हजारो जीव तुझ्या कृपेनं उद्धरून जाणार आहेत. आणि खरोखरी आज ही परिस्थिती आहे. गेल्या शतकामध्ये निर्माण झालेल्या संप्रदायामध्ये जे संप्रदाय आज तागायत चालू आहेत त्याच्यामध्ये चिमड संप्रदाय हा खऱ्याखुऱ्या अर्थानं तेजस्वी, तपस्वी, पुण्यवान आणि जगदोद्धारक असं कार्य करतोय. त्याचं मूळ आपल्या इथं कण्हेरी मठापर्यंत आलेलं आहे. निंबर्गीकर महाराजांना कण्हेरी मठातल्या काडसिद्धेश्वराचा आशीर्वाद आहे. आपण पुण्यवान आहोत. कोल्हापूर आणि कण्हेरी काही लांब नाही. रेवणसिद्ध, काडसिद्ध हे सगळंच त्यांची कृपा आपल्यावर आहे. म्हणून गुरुकृपाबळे साधला सत्संग या सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपली साधना उत्तम व्हावी, उपासना उत्तम व्हावी, प्रपंचाची आसक्ती कमी व्हावी आणि भगवंत आणि भगवंतच तो आम्हाला प्राणाहून प्रिय ठरावा, याच्याकरता घेतलेला हा सत्संग मेळावा आहे. गुरुपौर्णिमा हीच. गुरु आणि शिष्य ऐक्य झालं रे झालं की अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मग पौर्णिमा स्फूर्तीची जी. या चंद्राच्या एक एक कळा वाढत वाढत ती पौर्णिमा होते आहे.
गुरुकृपा झाली रे झाली की या पौर्णिमेला प्रारंभ झालाच. आपली साधना, आपली श्रद्धा, निष्ठा ती विकसित करत करत पौर्णिमेपर्यंत जायचं आहे. अशा तऱ्हेचं भान सर्वांच्या मनामध्ये नित्य जागर राहो, अशा तऱ्हेची प्रार्थना भगवान गोपाळकृष्णाच्या चरणी करतो. या भागाच्या वाचनाबरोबरच सापडला मार्ग स्वानंदाचा या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 3 सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती याचं क्रमशः वाचन ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.